खूप इमोशनल होऊन तुझे लाड करत होती. मला म्हणाली मला जे सांगायचंय ते मी फक्त किटीलाच सांगेन. किटी, मी जे तुला सांगणार आहे ते तू खूपदा जाणून घ्यायचा प्रयत्न केलास, पण मी ते तुझ्यापासून लपवण्यासाठी माझ्या जीवाचं रान केलं. सरोगसीसाठी तयार झालीस आणि ही गोष्ट मला नमिताने सांगावी, तू नाही. हळू बोल ना प्लीज. या सगळ्यापेक्षा आपली मैत्री सगळ्यात महत्वाची आहे. हॅलो, कशी आहेस एडू? मी बरी आहे, तू कसा आहेस? अजिबात ठीक नाहीये. का, काय झालं? तू नाही आहेस ना जवळ. आशू 100% रडतीयस तू. नाही. नक्की? हो. ठीक आहे, मग हसत हसत माझ्या स्वप्नात ये. झोपतो मी आता. ठेव फोन. ओके. नक्की आहे हा आशू? आणि आता मला माझी चूक कळलीये तर माफी मागण्यात काय लाज वाटणार आहे? आणि खरोखरच तिने तुला बाजूला करून ती तिथे घुसलेली नाहीये. मला दोघी सारख्याच आहेत. ठीक आहे, मी नेऊन देतो तिला डबा ऑफिस मध्ये. डबा भरते. आवडलं तुला हे घर? हो आशू, आपलंच घर आहे, आपलीच माणसं आहेत असं समजून ह्या घरात राहिलीस ना तर लवकर रळशील. तू जे करणार आहेस त्याचा मोबदला लावणं म्हणजे मातृत्वाचा अपमान करण्यासारखं आहे. तुला मिळणारे पैसे म्हणजे फक्त टोकन ऑफ ग्रॅटिट्यूड किंवा कृतज्ञता म्हणून दिलेले फुल ना फुलाची पाकळी असेल. आमच्या घरातल्या सगळ्यांचा आनंद, सगळ्यांच्या आशा तुझ्यावर टिकल्यात. आशू आली असेल ना ऑफिसला? नाही म्हणजे मुद्दाम तिच्या मोबाईलवर कॉल नाही केला कारण कामात असेल ना म्हणून. नाही, अश्विनी आज ऑफिसला आली नाहीये. बरं नाहीये तिला. बरं नाही म्हणजे काय झालंय? नाही, काळजी करू नका. तसं काही गंभीर नसावं. जुजबी ताप वगैरे आला असेल. उद्या ऑफिसला आली की तुमचा निरोप सांगतो मी तिला. बर. दातार काकांना सुद्धा नक्की काही ठाऊक नाहीये. त्या किटीच्या घरात ना खाण्यापिण्याचे हाल होत असणार तिचे. तब्येत राहील कुठनं नीट? तुम्ही फोन लावा ना आधी तिला जरा. फोनवर सांगणार आहे ती? ठणठणीत बरी आहे म्हणूनच सांगणार. सर्दी ताप आला असेल तर तुळशीचा काढा द्यावा ना, नाही तर सुंठ घालायची उगाळून डोक्यावर. साधी त्रिभुवन कीर्ती घेतली ना तरी बरं वाटतं. आपला संबंध या बाळाच्या जन्मापर्यंत असेल. एकदा बाळ जन्माला आलं, तुला तुझे उरलेले पैसे मिळाले की हा संबंध संपेल. करतेस ना सही? मी थांबतोय. मला थोडा वेळ द्याल? ठीक आहे. तुला वाचायचंय का नीट? नीट वाचून घे, सही कर आणि मग ओरिजिनल कॉपी मला आणून दे. नाही तसं नाही. मग मला थोडा वेळ एकटं राहायचं. मात्र पेपर्स नीट वाचून घे. असे पसारे